खानापूरमध्ये रामनवमी उत्सव उत्साहात, भव्य मिरवणूक, ग्रामस्थांचा मोठा सहभाग। श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे रामनवमीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। गावातील महिला, पुरुष तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नवीन गावठाण येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीत आकर्षक घोड्यांचा रथ सजवण्यात आला होता। रथामध्ये प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषेत गावातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली। गावातील तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली। यावेळी बोलताना ॲडव्होकेट वरुण आदिक यांनी सांगितले की गावात रामनवमी उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून भविष्यातही सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल। तसेच सोसायटीचे चेअरमन श्री राजेंद्र आदिक यांनीही ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की गावात अशा उपक्रमांमुळे एकात्मता आणि ऐक्य वाढते। सर्वांनी मिळून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत राहावे। एकूणच खानापूर येथे रामनवमी उत्सव उत्साह, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी खानापूर प्रतिनिधी इसाक शेख। आज खानापूर येथे श्रीराम जन्मभूमी उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि युवकांच्या सहकार्याने हा मिरवणूक सोहळा आपण व्यवस्थित पार पाडत आहोत। यामागे उद्देश एकच आहे की धर्म आणि संस्कृती जोपासणे आणि ती कायम ठेवणे। प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद या निमित्ताने आपले नक्कीच पाठीशी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि यापुढे हे आपलं वर्ष दुसरं आहे, यापुढे आपला कार्यक्रम कायम मिरवणूक सोहळा वगैरे हे कायमस्वरूपी राहील अशी ग्वाही देतो। धन्यवाद। आज खानापूर येथे रामनवमी निमित्त हे दुसरा वर्ष आहे मिरवणुकीचं। एकदम चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल मला बोलवलं इथं। मला माहीत नव्हतं की एवढी मोठी मिरवणूक असेल। छोट्या गावामध्ये एवढी मोठी मिरवणूक पहिल्यांदा बघितली आणि असंच मिरवणूक पुढच्या वेळेस काढा, याच्यापेक्षा मोठी काढा। काय जे असेल सहकार्य ते माझ्या परीने मी करेल, तुम्हाला करत जाईल। एवढे रामनवमी निमित्त बोलतो आणि आज बोलू शकतो। जय श्री